सर्वांना जय जिनेंद्र. मी डॉक्टर श्रेनिक सुरेश सरडे, ई साहित्य प्रकाशन पुणे येथे माझे अरिहंत हे बुक प्रकाशित झाले आहे. अरिहंत या पुस्तकामध्ये जैन धर्मातील 24 तीर्थंकरांच्या विषयी मी काव्यसंग्रह लिहिला आहे. तसेच भगवान बाहुबली, जैन धर्माचे धर्मग्रंथ, सम्यक शिखरजी, गिरनार आणि धर्माचा झेंडा ह्यावरतीही काव्य केलेले आहे. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या कार्याची माहिती काव्याद्वारे या पुस्तकामध्ये दिली आहे. हे काव्य सर्व तीर्थंकर भगवंतावरती केलेलं काव्य आहे, ज्याच्यामध्ये सर्व तीर्थंकरांना या कवितेमध्ये अभिवादन आणि नमन करण्यात आलेलं आहे. जैन धर्मामध्ये तीर्थंकर 24 लांछन, तीर्थंकरांना नमन करू या मनी भाव ठेवून. आदिनाथांचा बैल सांगतोय दाखवा सामर्थ्य, बुद्धी करुणेचा हत्ती अजितनाथास. संभवनाथांचा घोडा आहे चपळ, अभिनंदनजींचे चंचल माकड. जैन धर्मामध्ये तीर्थंकर 24 लांछन, तीर्थंकरांना नमन करू या मनी भाव ठेवून. विवेक बुद्धीचा चकवा पक्षी सुमतीनाथास, पद्मप्रभूजींचे आध्यात्मिक कमळ. कल्याणाचे स्वस्तिक आहे सुपार्श्वनाथास, जीवनाचे सार सांगण्यास चंद्र प्रभूस. जैन धर्मामध्ये तीर्थंकर 24 लांछन, तीर्थंकरांना नमन करू या मनी भाव ठेवून. सुविधीनाथाची मगर सांगते राखा संयम, आध्यात्मिक परिपूर्णता दाखवतो शीतलनाथांचा कल्पवृक्ष. श्रेयांशनाथांचा गेंडा दाखवतो धैर्य, वासुपूज्यांची म्हैस म्हणते जीवनात ठेवा स्थैर्य. जैन धर्मामध्ये तीर्थंकर 24 लांछन, तीर्थंकरांना नमन करू या मनी भाव ठेवून. निर्धार निर्भयता म्हणजे विमलनाथांचे डुक्कर, संरक्षणाची शक्ती देतो अनंतनाथांचे सायाळ. आध्यात्मिक जागृती करते धर्मनाथांचे वज्र, शांती आणि कृपा दाखवणार शांतीनाथांचे हरिण. जैन धर्मामध्ये तीर्थंकर 24 लांछन, तीर्थंकरांना नमन करू या मनी भाव ठेवून. कुंतुनाथांची बकरी म्हणते करा सगळ्यांचा त्याग, अर्हनाथांचा मासा सांगतो करा जीवनात बदल. शुभता आणि विपुलता असते मल्लीनाथांच्या कुंभात, स्थिरता आणि चिकाटी राखते मुनीसुरवतजींचे कासव. जैन धर्मामध्ये तीर्थंकर 24 लांछन, तीर्थंकरांना नमन करू या मनी भाव ठेवून. उत्कर्ष आणि प्रबोधन करण्यास नमीनाथांचे नीलकमल, आत्मसाक्षात्काराचा आवाज म्हणजे नेमिनाथांचा शंख. परिवर्तन नूतनीकरण करण्यास पार्श्वनाथांचा सर्प,
सामर्थ्य आणि धाडस दाखवतोय महावीरांचा शिव. जैन धर्मामध्ये तीर्थंकर 24 लांछन, तीर्थंकरांना नमन करतोय श्रावक श्रेणीक. जैन धर्मामध्ये तीर्थंकर 24 लांछन, तीर्थंकरांना नमन करूया मनी भाव ठेवून.